सुन काय आहे काय चला मस्त निकारे थोडेफार झाले गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर डायरेक्ट मुरुडमधनं गुड मॉर्निंग करते कारण का सकाळी टाईम नाही भेटला, अचानक प्लॅन झाला इकडे मुरुडला यायचा. आणि जे राकेश दादा आहे जे कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवतात ते समोरूनच येत आहेत. तिथे त्यांचं हॉटेल आहे आणि इथे थांबलं तर गोळा खायला. हे बघा मँगो, हां द्या त्यांना. काला खट्टा कशात मस्त छान असतात तुमचा व्हिडिओ, तुम्हाला भेटायला आली. मी बोललो रस्ता ओळखीचा वाटतोय. राकेश दादा आपले कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवतात. जा तरी मी आलो. तर राकेश दादांनी एका स्पॉटला आणलं आपल्याला. काय सांगा, नदी आहे इथे आणि आता चिकन वगैरे बनवणार आहेत ते. तर आज त्यांच्यासोबत छोटीशी कॅम्पिंग करूया आपण. किरण तर येऊन गेला. स्पॉट एकदम भारी आहे आणि वातावरण एकदम भारी. 10-15 मिनिटं चालत जायचं होतं, त्यामुळे तीच नदी जी वाहत आली ती खाली इथेच पोहोचते. तीच नदी आहे पण इथे थोडं पाणी जास्त होतं आणि आता म्हणजे 4-5 दिवस पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे वरती पाणी कमी झालं थोडंफार. असेल पाणी थोडं कमी होतं. तुमच्या एका व्हिडिओमध्ये हे होतं का इथे तुम्ही जेवण वगैरे केलेलं, बरोबर ना? एक घर आहे, मग तुम्ही जेवण वगैरे करून तिकडे झोपा घरी गेलात. स्पीकर पाऊस वगैरे जास्त पडत हां क्रिशा जायचं नाही ना खाली. क्रिशिका मज्जा येते. हळू हळू हळू. काय नाही, नाही लागली, घाण नाही लागली. हा ड्रोन आहे. तर दादांनी जिथे आणलं तो स्पॉट एकदम भारी आहे बघा. एकदम सावली पण आहे, ऊन पण लागणार नाही आणि ते बनवणार आहे चिकन आज. पेटवर कसं हा नंतर बनवते कसं काय आताच हे करू करता करता. सुन काय आहे काय अचानक प्लॅन एकदम भयानक चिकन बनवायचा भारी. त्यासाठी आहे ना पूर्ण आपण गावठी पद्धतीने बनवायचं. काय गावठी मसाला आपला घरगुती आणि चिकन मसाला वगैरे काय आणलाय ना आपण कसंही चालेल. आणि एवढा दिवस आम्ही टीव्हीवर बघतो, आज लाईव्ह त्याच्यावर आपण प्रत्यक्षात जेवण बनवताना बघतोय पटापट. कारण अचानक प्लॅन झाला दादाचं पण काय इकडे जायचं म्हणून. म्हणजे हे प्लॅनच नव्हतं आपलं फक्त तिकडे कुठेतरी धबधब्यावर जाऊन मस्त एन्जॉय करायचा होता. हा कोणता मसाला टाकला? आपला घरगुती मसाला आहे, जे घरी आम्ही मिरची बनवतो त्यांचा मसाला. मस्त तिखट आहे थोडाफार मसाला, कमी टाकू, जास्त नाही टाकू. काय नाही, झणझणीत बनवलं तरी चालेल. अरे ह्याचा वास नाही याचा पेपराचा आपला प्लास्टिकचा, त्याच्यावरती ना आपण काहीतरी करू. पिल्लू हात काढ, नंतर पूर्ण करू आपण त्याला निकारते पडू दे. गॅस स्पेशली इथं चूल पेटवायला माणूस आणलेला आहे गुहागरवरून. काय करतेस तू? ती रेती टाकते. असं आपण एक फोटो पण काढूया असं मस्त कॅप्शनला टाकायला. गरम मसाला पेटू ते दे. गरम मसाला भारी एकदम. पोलीस नका आता गप्प बसा. हे बघा इकडे मीठ मसाला सर्व टाकून घेतला आपण. आपण मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ टाइम लिंबू इथनं तोडून काढलात का? इथं झाड आहे लिंबाचं.
तिकडे झाडून काढलाय मग तिकडे वरती आमच्या घरी. मस्त एकदम सगळं नॅचरल. बाबू चिकन भाव खाणार? ते धूर एकदम नाकात जातो, एकदम वेगळा धूर येतोय. हा प्लॅस्टिकचा आहे ना तो. थांब त्याचे निकारे पडणार तेव्हा तो मस्त आहे ना इकडे बघा. सिगेमध्ये आपण नाही फिलिंग वेगळीच ना, असं मस्त बनव नाही करायचं. वातावरण एकदम जंगलामध्ये. जंगलामध्ये चंगळ्यामुळे नको ते एक्सपेरिमेंट करू नका. इथं पण टेंट लावून कॅम्पिंग झाली असेल ना हो, तुमची? भरपूर वेळा कुठे? झाल्या. त्या दगडावरती तिकडे लावलेला टेंट? वरती टेंट लावलेला, एक वेळ इथे लावलेला. इथे सपाट प्लेन जागा नाहीये ना नाही, पण. पहिली जागा होती तशी, आता ती पाण्याने पूर्ण धुपून गेले. ओके. हे चांगले रिक्स नाही काय नाही, एवढंच पाणी. तुला सांगू काय खरंच चालू कर. हो हो. तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करा मला त्यांची. सांग मी करीन ना द्यायला बस काय. मी अजून एकदा बोलला ना तरी पण येईन मी. आपण एकदम सपोर्टिव्ह पाहिजे अहो बाबा. तुम्ही काय करताय? सपोर्टिव्ह ते प्लास्टिक टाकू नको नका. असं जाम निकारा पडू दे चांगला. निकाऱ्यावर बनवायला. ते आपले आहे ना मस्त बार्बिक्यूचा प्लॅन होता, पण आता डायरेक्ट बघा इकडे काय आहे. बार्बिक्यू साठी प्लॅन आणलाय डायरेक्ट, आपण ह्याच्यावरती ठेवणार होतो असे. किती मिनिटात तरी होतं ते? कमीत कमीत हे चिकन असे लगेच शिजलं. तिथे प्रॉपर शेक लागत नाही म्हणून भाऊनी समोरून दगड आणले. ते बघा हिने सगळे कपडे खराब केले. की आता बरोबर बघितलं हम्म. तर हाईटीने पाहिजे दगड. हो. ते ठेवू फाटीवरती. लय लांब आहे. खूप अंतर अजून. ओके थांबा, अजून अजून थोडं जवळ पाहिजे ना. तो पण हा हे लाकडं जळली तरी चालतील, हम्म. टेन्शन नाही. झटका लागते. किरणने ड्रोन उडवलाय. ए किरण अबे इथे जा. तिकडे कर जरा. जा तू उडी कर मार. उडी कशी उडी पण यायला पाहिजे ना. चला स्टार्ट. रेडी. कॅमेरा खाली नाही. चला चला पटकन. थांब ग. ओके. तिकडे घे, तिकडे जायला गाडी आहे तिकडे. इथंच घे आणि असं सरळ जाऊया. इकडे घे किरण, तिकडे नको नेऊ. हा ओके. खाली घे. रेडी. मी दिसतोय. धाप लागते. काळी जपलं कोंबडीचं. मस्त. दुरीला मस्त दादानी चिकन केलं आपल्यासाठी. एकच टेस्ट करू. आम्ही दादा कशी आहे टेस्ट? भारी. धुरातनं तोंड दिसतंय. सगळीकडेच पसरला. हा पसरलाय. ती बघ नाचते पाठी. आधी व्हिडिओ मध्ये बघत होतो, प्रत्यक्षात खाऊन बघितलं. एकदम भारी आहे टेस्ट. स्पेशल यांचा मसाला. तर आता इथे इथून निघालोय. मस्त मज्जा केली, मस्तपैकी चिकन वगैरे खाल्लं. तर सगळं गोळा करतो. आता इथून चढणं कठीण आहे. खाली आहेस ना? खाली नाही, मला चढायला भारी येते. चढ. ती बघ ती बघ ती बघ. ती ट्रेकिंगला आली. हेल्मेट पकड. चावी आहे हेल्मेट मध्ये. त्याच्यात टाक. नाही नाही. तर रिटर्न हॉटेलवर आलो आहे. मस्त सुकं आहे आणि ते ग्रेव्ही आहे. राईस आहे. कृषिका झोपली. स्मेलवरनंच कळतंय. आता मच्छी भेटली असते ना आपल्याला इथे तर संध्याकाळचा मुरुडचा व्ह्यू कसला भारी आहे. आणि ही राकेश दादांची फॅमिली. त्यांचा मुलगा नाही आलाय अजून. चला जाऊ आपण किल्ला बघायला. हां चला. हे बघ काय करतोय. फोटोग्राफी चालू केली यांनी. चला बोटी बिटी मस्त एकदम. हा
आपला जंजिरा किल्ला. कसला दिसतो पाण्यात ना. उतरे हा हा इथून काय तर हा आपला जंजिरा किल्ला आहे. पूर्ण समोरचा व्ह्यू बघा कसला भारी आहे. आवाज पण नाही जाणार एवढा हवा आहे. तर आता आपण आलोय मासे पकडायला. हे बघा फिशिंग. हा फिशिंगला किती बारीक आहे एकदम दोरा हा. एवढाच लागतो आणि हा जर लागला ना तर 4-5 किलोचा पण मासा लागू शकतो. काय बोलता हा पण तुटत नाही ना. नाही ह्या धाग्याची कॅपॅसिटी कमीत कमी आहे ना 5 किलो पर्यंत. हा तर मगाशी समुद्रावर गेलो पण मासे काही भेटले नाही. मग पाणी खूप म्हणजे तर समुद्रावर गेलेलो मासे पकडायला पण पाण्याचा आवाज खूप जास्त होता त्यामुळे मासे काही पकडता आले नाही. तर आता जेवण आलंय जेवून घेतो.